जय जय रघुवीर समर्थ. आज आपण एक आगळं-वेगळं पद पाहणार आहोत, जे साहित्य, संगीत, लयकारी याच्याशी निगडीत असणारं असं एक पद आहे. हे पद तुम्ही मोठ्या एका गायिकेकडून ऐकलं असेल, पण याचं गायन वेगळ्या पद्धतीने होईल ते मी नंतर सांगेन. ते पद आहे गाथ्यामध्ये 1388 या संख्येचं. ताने स्वर रंग व्हावा, मग तो रघुनाथ ध्यावा. साहित्य संगीत यावा, कथेचा प्रसंग बरा. ताने स्वर भिजविला, तेथे ताळ मिळविला. अर्थ प्रबंधी मिळाला, रंगरस म्हणजे याला. पाणार वाजवणार, तैसेची ऐकणार. बहुकळा नृत्यकार, घमंड तडाखा गाजे. दास म्हणे सावधान, सकळांचे एक मन. तेणे गुणे समाधान, इतर जनासी होते. एखादं पद कसं प्रकट करावं हे समर्थांनी इथं सांगितलं. संगीताचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान अध्यात्मशास्त्रात हे आहे की त्यामुळं भाव जागृती होते. संगीतामध्ये 3 गोष्टी येतात: गायन, वादन आणि नृत्य. आणि तिघांचा अंतर्भाव याच्यात समर्थांनी केलेला आहे. म्हणून सर्वप्रथम भगवंताचं पद घ्यायचं, त्यात काय करावं? तान असावी, त्यामध्ये थोडा अभ्यास हवा रागदारीचा. त्या तानेचा उपयोग करावा आणि स्वराला रंगत चढवावी. ती तान काय करते? तुम्हाला वर खाली घेऊन जाते स्वरांच्या, आणि त्यामध्ये सौंदर्य निर्माण होतं. पण त्याचा मुख्य उद्देश सांगून ठेवलेला आहे. उद्देश आहे की मग तो रघुनाथ ध्यावा, त्या रामरायांचं ध्यान व्हायला पाहिजे. तानेनं स्वर रंगत गेला, भजन रंगत चाललं, मग त्या भगवंताचे गुण, त्या भगवंताचं स्मरण, त्याचं रूप, त्याचं नाम, इकडं तुमचं लक्ष जायला पाहिजे आणि भगवंताचं ध्यान करावं. रघुनाथ ध्यावा. साहित्य संगीत यावा, कथेचा प्रसंग बरा. कथा सांगताना, कीर्तन सांगताना या पद्धतीनं साहित्य संगीताचा हा मी शब्द वापरतो, स्टॉक, याचा उपयोग तुम्ही करायला हवा. हे एका अर्थानं कथाकार, कीर्तनकार यांना केलेलं मार्गदर्शन आहे की त्यांनी या पद्धतीनं भगवंताला न सोडता, काही लोक कीर्तन कथा कला म्हणून सादर करतात, तर ती कला नाही आहे. कलेची जोड आहे, त्याला संगीताची त्याला जोड आहे. मुख्य आहे तो विषय भक्ती हा आहे. ती भक्ती आहे लोकांमध्ये. तो कथा सांगणारा आणि तो कीर्तन सांगणारा लक्षात नाही राहायला पाहिजे, भगवंत लक्षात राहायला पाहिजे. ह्या उद्देशानं त्या कथाकारानं, त्या कीर्तनकारानं ते सादरीकरण करायचं आहे. आणि त्याच्या आतमध्ये, हृदयामध्ये भगवत प्रेम पाहिजे. ती भक्ती आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि संगीताचा, साहित्याचा उपयोग त्याच्या अत्यंत प्रभावी सादरीकरणामध्ये होतो. आणि तो प्रभाव त्या वक्त्याचा नसून तो प्रभाव भगवंताच्या भक्तीचा समोरच्या श्रोत्याच्या हृदयावर पडला पाहिजे. हा विचार डोक्यात ठेवून त्या कथेकऱ्यानं, त्या कीर्तनकारानं, त्या प्रवचनकारानं या गोष्टीचा उपयोग केला पाहिजे. मग काय करावं पुढं? ताने स्वर भिजविला. तानेच्या उपयोगानं काय केला? स्वर जणू काही भिजवला, स्वराला छान असं एक आकार दिला. भिजवल्यामुळं काय होतं? तुम्ही वेगळा वेगळा आकार देऊ शकता. त्यामुळे स्वराला त्या तानेनं भिजवलं म्हणजे त्याला वेगळा वेगळा आकार दिला. आणि त्यानंतर तेथे ताळ मिळविला. बेताल झालं की सगळं गेलं, तालातून गेला की सगळं गेलं, म्हणून तिथं ताल मिळवला. बरोबर त्याच्यामध्ये आता इथं राग आणि इथं ताल, या दोघांचा विचार एकत्र झाला. अर्थप्रबंधी मिळाला, रंगरस म्हणजे त्याला. आणि फक्त संगीताचाच विचार नाहीये, रागांग आणि तालांग या दोघांचाच विचार नाहीये, तर आता त्याच्यामध्ये साहित्यिक अर्थ यायला पाहिजे. त्या अर्थाचाही विचार त्यावेळेला समोर प्रकट व्हायला पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला समर्थांनी रंगरस असं म्हटलेलं आहे. मग खऱ्या अर्थानं त्याचा जो रंग याचा अर्थ जो रस आहे, मुख्य रस तुम्हाला माहिती आहेत, 9 रस प्रमुख सांगितलेले आहेत. त्या रसांपैकी एक रस तेव्हा प्रकट होतो. त्याच्यात अर्थ जेव्हा प्रकट होतो तेव्हा त्या रसाचं स्वरूप प्रकट होतं. शृंगार आहे, भयंकर आहे, अद्भुत आहे, असे अनेक रस आहेत. तर हे सगळे रस मग त्याला म्हणतात. मग काय होतं? गाणारा स्वतः, वाजवणार, त्याला सहाय्य करणारे जे वादक आहेत, हे वादक सगळे, तैसेची ऐकणार आणि श्रोते. आणि एवढंच नव्हे तर बहुकळा नृत्यकार, तिथं नर्तक सुद्धा आहेत. मग कधी कधी कीर्तनामध्ये गायक जो गाणारा उभ्यानं कीर्तन असतं, तो उभा असतो, त्यामुळं तो गाणाराच कधी कधी नृत्य सुद्धा करतो.
जुन्या परंपरेमध्ये उत्तम नृत्य करणारे सुद्धा कीर्तनकार असत आणि ते नृत्य करत असत, किंवा दुसरेही सहाय्यक नृत्यकार तिथं असत. एखादी कथा आहे भगवंताची आणि त्याचं सादरीकरण आहे, तर सुंदर नृत्यकार तिथं आहेत, घमंड तडाखा गाचे, आणि मग पखावज आणि मृदंग आणि ह्याच्यातून जोरदार त्याचं सादरीकरण, सुंदर असं एक वातावरणच निर्माण होतं, एक नाट्य निर्माण होतं. हे या संगीताचं वैशिष्ट्य आहे. दास म्हणे सावधान. पण हे सगळं चालू असताना समर्थ म्हणतात, तुम्ही सावधान राहा. सगळ्यांचं एक मन, सर्वांचं एकच मन व्हायला पाहिजे, आणि ते कुठलं एक मन आहे? भगवदाकार मन व्हायला पाहिजे. सगळ्यांचं मन एक, म्हणजे गाणारा, वाजवणारा, नृत्य करणारा आणि श्रोता, या सगळ्यांचं एकाकार मन, त्या रामरूप ते एकाकार मन व्हायला हवं. तेणे गुणे समाधान इतर जनासी होते. आणि हे पाहिल्यानंतर बाकीच्या लोकांना सुद्धा अत्यंत समाधानाची प्राप्ती होते. अशा पद्धतीनं कथा कीर्तनं व्हायला हवीत. असा सुंदर विषय समर्थांनी श्रोत्यांसाठी पण हा उपदेश आहे, आणि हा उपदेश कथा आणि कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला, कथेकऱ्याला आणि त्याच्या सहकारी वादकांना आणि नर्तकांना सुद्धा हा एकत्रित उपदेश असलेला आहे. हे पद समर्थांनी जय जयवंती रागात घ्यायला सांगितलंय आणि ताल धुमाळी आहे. चला तर ऐकूया असं सुंदर हे पद. जय जय रघुवीर समर्थ. स्वर रंगवा स्वर रंगवा ताने स्वर रंगवा ताने स्वर रंगवा ताने स्वर रंगवा स्वर रंगवा भगतो रघुनाथ ध्यावा रघुनाथ ध्यावा रघुनाथ ध्यावा सर रंगवा ताने स्वर रंगवा स्वर भिजविला ताने स्वर भिजविला तेथे टाळ मेळविला ताने स्वर भिजविला तेथे टाळ मेळविला अर्थ प्रबंधी मिळाला अर्थ प्रबंधी मिळाला रंग रस म्हणजे आला स्वर रंगवा गाणार वाजविणार गाणार वाजविणार तैसेची ऐकणार गाणार वाजविणार तैसेची ऐकणार बहुकळा नृत्यकार
स्वर दास म्हणे सावधान 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 दास म्हणे सावधान सकळांचे एक मन दास म्हणे सावधान दास म्हणे सावधान सकळांचे एक मन तेणे गुणे समाधान इतर जनासी होते रघुनाथ धावा स्वर स्वर